स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगलीत 53 वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या, आजाराला कंटाळून टोकाचं पाऊल। सांगली शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका रहिवाशाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली। संजय गोविंद लांजेकर वय 53 असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। सकाळच्या सुमारास ही घटना घरच्यांच्या निदर्शनास आली। तातडीने सांगली शहर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह खाली उतरवण्यासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक बोलवण्यात आलं। घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार संजय लांजेकर हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते। त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। काही दिवसापूर्वी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता, मात्र त्यानंतर त्यांची दृष्टी कमी होऊ लागली होती। या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे। घटनास्थळी सापडलेल्या वहीत आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना आढळली आहे। त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचं कारण नमूद केलं आहे। पुढील तपास सांगली शहर पोलीस करीत आहेत।